22 जानेवारीला पार पडतोय रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा. पण ही प्राणप्रतिष्ठा का केली जाते? देवघरातल्या देवांची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिरातल्या देवांची प्राणप्रतिष्ठा यात काही फरक असतो का? चला जाणून घेऊया देवांची प्राणप्रतिष्ठा कशी करतात. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, परंपरेनुसार प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय मूर्ती पूजेसाठी योग्य मानली जात नाही. प्राणप्रतिष्ठेच्या विधींमुळे मूर्तीमध्ये प्रतिकात्मकरित्या प्राणशक्ती आणण्याची क्रिया केली जाते. या पद्धतीनंतर मूर्तीची पूजा करता येते. श्रद्धेनुसार मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतरच देव मूर्तीमध्ये विराजमान होतो. सगळ्यात आधी बघूया प्राणप्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ काय आहे. प्राणप्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ म्हणजे मूर्तीमध्ये प्राणशक्ती प्रस्थापित करणं. प्राणशक्तीची स्थापना करणं म्हणजे प्राणप्रतिष्ठा करणं असं म्हणतात. वेद आणि पुराणात सांगण्यात आलेल्या विधींनुसार ही प्राणप्रतिष्ठा केली जाते. वास्तविक पाहता चराचरात परमेश्वर भरलेला असतो, त्यामुळे मूर्तीमध्येही तो असतोच याविषयी संदेह नाही. पण मानवाच्या उन्नतीसाठी आणि आध्यात्मिक साधनेसाठी परमेश्वर विषयक ही संकल्पना पुरेशी ठरत नाही. कारण त्याला हवा असतो देव, आणि तोही चराचरातील नव्हे तर समोर ठेवलेल्या मूर्तीमधील देव. अशा वेळी मनाचे, नेत्रांचे एकाग्र लक्ष होण्यासाठी मूर्ती किंवा फोटो वाचून गत्यंतर नसते. मूर्तीमुळे त्यांची देवाविषयक जाण आणि दखल सतत जागृत राहते. मनुष्य आपल्या नेत्रांनी सतत मूर्तीचे अवलोकन करतो. त्या मूर्तीकडे पाहताच त्याला जप करावा वाटतो. मूर्तीच्या सहवासामुळे त्या देवाचे चरित्र मनात सारखे घोळत राहते. अशा वेळी मूर्ती निर्जीव आणि चेतनाहीन असूनही वरील कार्य घडतात. तर मग त्या मूर्तीतून कंपनं, स्पंदनं, लहरी बाहेर पडू लागल्या तर केवढा परिणाम होऊ शकेल. ही कंपनं, ही स्पंदनं बाहेर पडण्यासाठी त्या मूर्तीमध्ये काही संस्कार घडावे लागतात. मनाने त्या मूर्तीच्या सहवासात माणसाचं वास्तव्य घडलं की आपोआप त्या मूर्तीमधील देवत्व जागृत होऊ लागतं. शास्त्रामध्ये मूर्तीची अर्चा, प्रतिष्ठा सांगितलेली आहे. त्यात जलाधिवास, धान्य राशीकरण, प्राणप्रतिष्ठा, होम अशी अनेक अंग आहेत. ती सर्व प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. केवळ नुसती स्थापना केलेली एखादी मूर्ती देखील काही दिवसांनी दृष्टांत देऊ लागते. ज्यावेळी प्राणप्रतिष्ठेचा शास्त्रोक्त विधी माहीत नसेल तेव्हा त्या मूर्तीची समंत्रक षोडशोपचार पूजा किंवा पंचोपचार पूजा करून देखील त्या मूर्तीमध्ये देवत्व येते. वरचेवर पंचामृत, अभिषेक, आरती, नवरात्र विधी इत्यादी सोपस्कारांनी मूर्तीमध्ये देवत्व सिद्ध होऊन ती मूर्ती घरातील वातावरण प्रसन्न ठेवू शकते. आता बोलूया राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल. मंदिरात जेव्हा प्राणप्रतिष्ठा करायची असते तेव्हा ज्या देवतेची प्राणप्रतिष्ठा होते आहे त्या देवतेच्या तत्वाचं आवाहन प्राणप्रतिष्ठेच्या विधीद्वारे केलं जातं. आणि त्या देवतेचं आवाहन केल्यानंतर प्राणप्रतिष्ठेचा विधी पार पडतो आणि प्राणप्रतिष्ठेच्या विधीने त्या देवतेचं तत्व त्या मूर्तीमध्ये समाविष्ट होतं असं म्हणतात. प्राणप्रतिष्ठा विधी योग्य तिथी आणि मुहूर्त पाहून केला जातो. अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठेसाठी 22 जानेवारी 2024ला दुपारी 12:29:08 मुहूर्त आहे. हा मुहूर्त 12:30 ते 32 सेकंदांपर्यंतचा आहे. भगवान रामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त काढण्यात आलाय. कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याआधी मूर्तीला गंगेच्या पाण्याने किंवा इतर पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान घातलं जातं. त्यानंतर मूर्ती व्यवस्थित पुसली जाते. मूर्तीला नवीन कपडे घातले जातात. कपडे घालून झाल्यानंतर मूर्ती शुद्ध आणि स्वच्छ ठिकाणी ठेवली जाते. मूर्तीला चंदन लावलं जातं. इतर काही गोष्टी वापरूनही मूर्ती सजवली जाते. त्यानंतर बीजमंत्राचं पठण केलं जातं. मग प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानाची प्रक्रिया केली जाते. या दरम्यान देवाची विधिवत पंचोपचारे पूजा केली जाते. शेवटी आरती केली जाते आणि लोकांना प्रसाद वाटला जातो. आता अयोध्येच्या रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विधी हे 16 जानेवारीपासूनच सुरू झालेले आहेत. कारण या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या यजमानांना सुद्धा काही नियम पाळावे लागतात. प्राणप्रतिष्ठा करायची, देवाचं आवाहन करायचं म्हणजे स्वतःचं शरीर आणि मन आधी शुद्ध करावं लागतं. त्यासाठी हे विधी 16 जानेवारीपासून सुरू करण्यात आलेले आहेत. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि म्हणूनच पंतप्रधानांनी सुद्धा 11 दिवसांचं व्रत या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सुरू केलेलं आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी राम जन्मभूमी मंदिराच्या गाभाऱ्याला शरयू नदीच्या पाण्याने पवित्र केलं जाईल. त्यानंतर तिथे वास्तुशांती आणि अन्नाधिवास अनुष्ठान होईल. 125 कलशांमधील पाण्याने स्नान घातलं जाईल.
त्यानंतर शेवटी समाधी विधी होईल आणि 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिर सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं होईल. प्राणप्रतिष्ठा विधी केल्यामुळे त्या मूर्तीमध्ये देवत्व येतं आणि त्या देवत्वाचा लाभ आपल्याला घेता येतो. जेव्हा जेव्हा आपण त्या मूर्तीसमोर हात जोडतो तेव्हा तेव्हा आपण ईश्वराशी जोडलं जातो आणि म्हणून प्राणप्रतिष्ठा सोहळा होणं, प्राणप्रतिष्ठेचा विधी होणं आवश्यक असतं. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी रामललाच्या मूर्तीची मिरवणूकही काढली जाईल. रामललाच्या मूर्तीचं वजन सुमारे 200 किलो आहे. मूर्तीची उंची 4.24 फूट आहे तर रुंदी 3 फूट आहे. रामलला कमळाच्या फुलावर उभ्या असलेल्या मुद्रेत असून हातात धनुष्य बाण आहे. मूर्तीवर स्वस्तिक, ओम, चक्र, गदा, सूर्यदेव अशी सगळी चिन्ह आहेत. रामलला भोवती एक आभा आहे. रामरायाचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत. सुंदर डोळे, भव्य कपाळ अशी रामललाची मोहक मूर्ती आहे. भगवान रामाचा उजवा हात आशीर्वादाच्या मुद्रेत असून मूर्तीमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंच्या 10 अवतारांचं दर्शन होतं. डाव्या बाजूला हनुमान आहे तर उजव्या बाजूला गरुड आहे. मूर्तीमध्ये रामरायाच्या बालभावाचं दर्शन होतं. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी अयोध्येमध्ये सुरू आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सहभागी होणारे यजमान मगाशी म्हटलं तसं यमनियमांचं पालन करत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळा तुम्हाला घरी करायचा असू द्या किंवा मंदिरात करायचा असू द्या, त्यासाठी प्राणप्रतिष्ठा करणाऱ्याला अनेक नियमांचं पालन करावं लागतं. अनुष्ठानालाही बसावं लागतं. कारण ईश्वराचं आवाहन करायचं आहे तर त्यासाठी तनाची आणि मनाची शुद्धी तर हवीच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राणप्रतिष्ठित केलेल्या मूर्तीच्या पूजेचे सुद्धा काही नियम असतात. आपल्या घरातल्या मूर्तींची जी पूजा आपण करतो आणि प्राणप्रतिष्ठित मूर्तींची जी पूजा केली जाते त्यामध्ये फरक असतो. प्राणप्रतिष्ठित मूर्तीची पूजा करण्यासाठी सगळ्या नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. तर त्या मूर्तीमध्ये ते देवत्व टिकून राहतं असं म्हटलं जातं. प्राणप्रतिष्ठित मूर्तीच्या सहवासात साधना केल्याने साधनेत लवकर प्रगती होते. साधकाला ईश्वराच्या कृपेचा अनुभव येतो आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल, अनेक जण मंदिरात जाऊन पारायण करतात, मंदिरामध्ये जाऊन जप करतात. कारण प्राणप्रतिष्ठित केलेली मूर्तीची ऊर्जा ही आपल्या ऊर्जेला वरच्या बाजूने वाहण्यासाठी मदत करते. यामागे एक सखोल शास्त्र आहे. ते शास्त्र जाणून घेऊनच प्राणप्रतिष्ठित मूर्तीचं दर्शन घ्यावं, म्हणजे त्या मूर्तीच्या दर्शनाने होणारे लाभ आपल्याला निश्चितच मिळतील. जय श्रीराम. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.